हनुमान चालीसा तुलसीदासांनी तुरुंगात लिहिली. जय श्रीराम. आजच्या व्हिडिओमध्ये मी हनुमान चालीसा कशी रचल्या गेली त्यामागची सुंदर कथा आणलेली आहे. तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या. कदाचित काही लोकांनाच हे माहिती असेल. सर्वजण पवनपुत्र हनुमानाची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात. पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहिती आहे. गोष्ट आहे इसवी सन 1600 मधली. हा काळ अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता. एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते. रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहे. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली. सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे. तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की त्यांनी रामचरित्रमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहे. मीही त्यांना पाहून आलो आहे. त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे. अकबरानेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले. सम्राट अकबराने आपल्या सैन्याची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यांनी तुलसीदासजींना सम्राटचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा. हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी प्रभू श्रीरामांचा भक्त आहे. माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध? त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण सम्राट अकबरपर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला, पण अकबराला ते मान्य नव्हते आणि तुलसीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची त्याने आज्ञा केली. तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले. तेव्हा अकबर म्हणाले की तुम्ही करिश्माई व्यक्ती आहात. थोडा करिश्मा दाखवा आणि सुटका करा. तुलसीदासजी म्हणाले मी फक्त भगवान श्रीरामांचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिश्मा दाखवू शकेल. हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधार कोठडीत टाकण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी शेकडो माकडांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता. मग अकबराने बिरबलाला बोलवून विचारले, बिरबल, काय चालले आहे? तेव्हा बिरबल म्हणाले, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते, पण तुम्ही सहमत झाला नाही आणि हा करिश्मा झाला.
अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारा कोठडीतून बाहेर काढले आणि साखळ्या उघडल्या गेल्या. तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजीची आठवण झाली. मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहित होते. ते हे 40 चतुर्भुज चालीसा हनुमानजी यांच्या प्रेरणेने लिहिलेले. तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालीसा म्हणेल त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल. अकबराला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊन मथुरेला पाठवले. आज सर्वजण हनुमान चालीसेचे पठण करत आहे आणि या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहे. म्हणून हनुमानजींना संकटमोचन असे म्हणतात. ओम हनुमंतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. नमस्कार, धन्यवाद.